जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या नागरिकांच्या वरती पोलिसांनी ज्या अमानुषपणे लाठी हल्ला केला ती अतिशय चीड आणणारी आणि निषेध केला पाहिजे अशी घटना आहे। या ठिकाणी हा लाठीमाराचा आदेश नेमका कोणी दिला हे शोधून संबंधितांच्यावरती कारवाई होण्याची गरज आहे। यापूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांच्या मध्ये यापेक्षाही मोठ्या संख्येनं मराठा समाजाने मोर्चे काढले होते आणि त्या मोर्चांच्या द्वारे शांततेनं पण प्रचंड शक्ती जमवून आपल्या मागण्या सरकार दरबारी कशा मांडाव्यात याचं एक उदाहरण मराठा मोर्चांनी घालून दिलं होतं। पण मग अंतरवली सराटीमध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि तोही आपल्याच बांधवांच्या वरती, याचा शोध घेण्याची गरज आहे। हा लाठी हल्ला झाल्यानंतर काही तरुणांनी अतिशय संतप्तपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि त्या भावना खूप नैसर्गिक अशा भावना आहेत। मागील काही वर्षामध्ये शेतीमध्ये जो पेचप्रसंग निर्माण झालाय, शेतीकडे धोरणकर्त्यांचं, कायदे बनवणाऱ्यांचं जे अक्षम्य दुर्लक्ष झाले त्याचा थेटपणे फटका मराठा समाजातल्या तरुणाईला भोगावा लागतोय। कारण मराठा समाज मुख्यत्वे शेतीवर जगणारा समाज असा आहे आणि त्याच्यामुळे गरीब मराठा, अल्पभूधारक शेती असलेला अल्पभूधारक मराठा, कोरडवाहू शेती करणारा मराठा या घरांच्या मध्ये आज हवं ते शिकायला मिळत नाही म्हणून आणि शिक्षण नाही म्हणून मनाजोगता रोजगार मिळत नाही म्हणून प्रचंड अस्वस्थता आहे। या अस्वस्थतेची वेळीच दखल धोरणकर्त्यांनी, सरकारने घेण्याची खरं म्हणजे गरज आहे। मी अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात आहे आणि माझा असा अनुभव आहे की अनेक मोठ्या मोठ्या आंदोलनांची सुरुवात ही मराठवाड्यातून झालेली आहे। मराठवाडा ही एका अर्थानं आंदोलनांची जन्मभूमी आहे असं गेल्या 30 वर्षात अनुभवाला आलेलं आहे आमच्या। त्याच्यामुळे जालन्यात जे घडलं तशा पद्धतीची अस्वस्थता आणि तशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ नये याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं वेळीच दखल घेण्याची गरज आहे। या निमित्तानं या प्रश्नाच्या तळाशी पण आपल्याला जायला पाहिजे। म्हणजे एका बाजूला गेले अनेक वर्ष सरकारची धोरणं अधिक रोजगार वाढवणारी नाहीयेत, किंबहुना नोकऱ्या कमी करणारीच धोरणं आहेत। दुसऱ्या बाजूला सरकारी रोजगार जो आहे, सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या कंत्राटीकरणाचा राक्षस खात सुटलेला आहे। त्यामुळे सरकारी नोकऱ्याही कमी कमी होत चाललेल्या आहेत। पण राज्यकर्ते मात्र सर्व समाजांना बेरोजगारीपासून सुटका हवी असेल तर आरक्षणाच्या मागणीकडे घेऊन जात आहेत। म्हणजे एका बाजूला कंत्राटीकरणामुळे सरकारी नोकऱ्या कमी कमी करत नेणार तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला कमी होत चाललेल्या सरकारी नोकऱ्यांसाठी सगळ्यांनाच आरक्षणाचं लालूच दाखवणार। या वातावरणातून अशा पद्धतीचे तणाव निर्माण होत जाणार आहेत। आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्व बांधवांनी सुद्धा याची दखल घेण्याची गरज आहे की तुम्ही कंत्राटीकरणाच्या विरोधात आवाज जर उठवणार नसाल तर मग आरक्षणासाठी आपण भांडतोय म्हणजे नेमकं कशासाठी भांडतोय याचाही आपल्याला विचार केला पाहिजे। आणि आम्ही सुराज्य सेना या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या 12 शहरांच्या मध्ये सुशिक्षित बेरोजगार परिषदा घेतल्या होत्या। त्याची पण सुरुवात आमचे एक सहकारी वचिष्ठ बडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमधून झाली होती आणि बीडमध्ये ती सुशिक्षित बेरोजगार परिषद झाल्यानंतर मग महाराष्ट्राच्या इतर अनेक जिल्ह्यात त्या झाल्या आणि त्याच्यामुळं तरुणाईमधल्या या अस्वस्थतेची आम्हाला कल्पना आहे। बेरोजगारीचा प्रश्न आज अतिशय काय म्हणतो ना की कडेलोटाच्या ह्याच्यावरती येऊन थांबलेला आहे। त्याच्यामुळं सत्ताधारी आणि सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नाकडे केवळ आरक्षणाचा मुद्दा म्हणून न बघता अतिशय गंभीरपणे कोणत्या प्रकारचं आर्थिक धोरण आलं तर रोजगार वाढेल, शासकीय नोकऱ्या वाढतील याचा विचार करण्याची गरज आहे। मी आधी म्हणालो तसं मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता आहे आणि शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे। आत्महत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात आहे, ते आजही थांबलेलं नाही। त्याच्यामुळे या प्रश्नाची गंभीरता समजून घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे। आज अनेक राजकीय पक्षांना आरक्षणाच्या निमित्तानं संविधानातल्या 16व्या जे कलम आहे ज्याच्यातून शासकीय नोकऱ्यांच्या मध्ये आरक्षणाची तरतूद करता येते त्याच्या भोवती सर्वच समाजांना फिरवत ठेवलेलं आहे आणि याचा परिणाम असा झालेला आहे की समाजातल्या
एकमेकाबरोबर सलोख्यानं राहण्याची गरज असलेल्या समाजामध्ये सुद्धा एक प्रकारचा काय म्हणतील तणाव किंवा एकमेकाबद्दलचा अविश्वास, एकमेकाबद्दलची असूया निर्माण करण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की संविधानात 16वं कलम तर आहेच, पण त्याचबरोबर संविधानात 41वं कलम सुद्धा आहे. पण हे 41वं कलम तरुणांना समजावून सांगण्याचं काम एकाही राजकीय पक्षानं कधी केलेलं नाही. याचं कारण हे 41वं कलम जर समजलं तरुणांना, तर वेगवेगळ्या समाजातले तरुण आरक्षणाच्या निमित्तानं जे एकमेकाच्या विरोधात बोलतायत, एकमेकाच्या विरोधात उभे राहतायत, हे सगळे एकजूट होईल त्यांची आणि धोरणकर्त्यांच्या विरोधामध्ये त्यांचा संताप जाईल हे माहीत असल्यामुळं 41वं कलम सांगितलं जात नाही. 16वं कलम आपल्याला असं सांगतं की टोपल्यात जर एकच भाकरी असेल आणि जेवायला जर 10 लोक आलेले असतील तर त्या 10 जणांच्या मध्ये जो कोणी अधिक उपाशी असेल त्याला ती टोपल्यातली एक भाकरी द्या. खूप 4-5 दिवसांचा जो उपाशी असेल त्याला द्या. पण संविधान फक्त 16व्या कलमावर थांबत नाही, तर 41वं कलम असं सांगतं की जेवायला जर 10 माणसं आलेली आहेत तर टोपल्यात एकच भाकरी का. मला वाटतं तुमच्या हा मुद्दा लक्षात आला असेल. जेव्हा टोपल्यात एकच भाकरी असणार हे गृहीत धरून सगळ्यांचं लक्ष तिकडे वळवलं जातं, तेव्हा जेवायला आलेल्या 10 जणांच्या मध्ये आपापसात भांडणं होणार हे अगदी स्वाभाविक आहे. पण जर 10 आलेच जेवायला तर टोपल्यात 10 भाकरी का नाहीत असा प्रश्न विचारणार 41व्या कलमाच्या भोवती या तरुणाईनं संघटित व्हायचं ठरवलं, तर मग भाकरी 10 का नाहीत या प्रश्नावरती ती एकजूट होईल आणि योग्य लोकांना ती प्रश्न विचारायला लागेल. मला स्वतःला असं वाटतं की मराठा समाजातल्या तरुणांच्या आरक्षणाची जी मागणी आहे ती आता न्यायालयामध्ये आहे. न्यायालय त्या बाबतीमध्ये जो निर्णय घ्यायचा तो घेईल. या बाबतीमध्ये अर्थातच आरक्षणावरची 50% जी मर्यादा आहे ती 50% मर्यादा घटना दुरुस्ती करून जोपर्यंत उठवली जात नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही असं जे अनेक लोक सांगतायत त्याच्यामध्ये निश्चित तथ्य आहे. मराठा समाजाचं मागासलेपण संविधानिक तरतुदीच्या आधारे सिद्ध करण्यासाठी सरकारला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत. हे सर्व करत असताना जे आरक्षणाच्या कक्षेत आधीपासून आहेत, जे मी आधी म्हणालो तसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या या अस्वस्थतेला, गरिबीमुळे आलेल्या अस्वस्थतेला, नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आलेल्या अस्वस्थतेला कसा मार्ग काढता येऊ शकेल त्याचंही उत्तर शोधावं लागेल आणि ते पुन्हा न्यायालयाला आपल्याला पटवून द्यावं लागेल. ते सरकारनं केलंच पाहिजे. विरोधी पक्षांनी त्या कामी त्यांना मदत केली पाहिजे. पण हे सगळं होत असताना आपली लढाई ही माझं पोट भरलं पाहिजे आणि त्याचबरोबर सर्वांचंच पोट भरलं पाहिजे अशा पद्धतीची आपली लढाई व्हायला पाहिजे असं मला वाटतं. संविधानाच्या 41व्या कलमाचा तोच अर्थ आहे की या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला, मुलीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्या हाताला, तिच्या हाताला सक्षम रोजगार मिळाला पाहिजे. आणि मी तिच्या असं म्हणतो तेव्हा आमचे जे पारलिंगी नागरिक आहेत त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे आणि तशा पद्धतीची आर्थिक धोरणं सरकारनं आणली पाहिजेत. ती आर्थिक धोरणं कशी असतील त्याची दिशा सुद्धा संविधानात दाखवलेली आहे. पण मी त्याविषयी आज इथं फार तपशिलानं बोलत नाही. पण शिक्षण पुरेच हवं ते मिळत नाही आणि हाताला चांगला रोजगार मिळत नाही, याच्यामुळे अस्वस्थ असणारे मराठा तरुण असतील आणि इतर सर्वच समाजातील तरुण असतील, या सगळ्यांनी माझं पोट भरलं पाहिजे पण माझ्याबरोबर सर्वांचंच पोट भरलं पाहिजे याच्यासाठी मी संविधानातल्या 41व्या कलमाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरील. सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार हे त्या 41व्या कलमाचं सूत्र आहे. तरुणाईनं आपली अस्वस्थता या व्यापक दिशेने जर वळवली तर सर्व समाजाचं भलं होईल. आणि शेवटी मी राज्यकर्त्या वर्गाला हेही सांगू इच्छितो की जालनातल्या अंतरवलीमध्ये ही घडलेली घटना हलक्यामध्ये घेऊ नये. मराठवाड्यातून जेव्हा एखादा प्रश्न समोर येतो तेव्हा तो लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न होतो असा इतिहास आहे. तरुणाईमधल्या या अस्वस्थतेला रोजगार वाढवणारी आर्थिक धोरणं आणून शांत करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलाच पाहिजे. अन्यथा ही अस्वस्थ तरुणाई तुम्हाला सत्तेतून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढी ती टोकाची अस्वस्थता आजच्या तरुणांची आहे.